पुरंदरमध्ये उद्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा युवक मेळावा। मेळाव्याला रोहित पवार, मेहबूब शेख उपस्थित राहणार। मेळाव्याच्या आधीच पुरंदरवर संभाजी झेंडेंचा दावा। लांजा राजापूरच्या मतदारसंघातून महायुतीमध्ये रस्सीखेच। लांजा शहरात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी। या मतदारसंघातून किरण सामंतही इच्छुक। यंदाच्या गळीत हंगामाबाबत मंत्री समितीची उद्या महत्त्वाची बैठक। सहकार मंत्री वळसे पाटलांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्रीवर बैठक। माजी आमदार राहुल जगतापांनी घेतली शरद पवारांची भेट। भेटीच्या दरम्यान जगतापांनी केलं भव्य शक्ती प्रदर्शन। शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह शरद पवारांच्या भेटीला। वाशिममध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नव्या चेहऱ्याला संधी। आंबेडकरांनी 11 जागांवर उमेदवारी केली घोषित। नवख्या चेहऱ्यांना संधी दिल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या। आमदार राजेंद्र राऊत यांचं ठिय्या आंदोलन मागे। अखेर 10व्या दिवशी राजेंद्र राऊत यांचं आंदोलन मागे। सरकारच्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर निर्णय। ओबीसी उपोषणाच्या स्थळी मराठा तरुणांकडून घोषणाबाजी। वडीगोद्रीमध्ये तणावाचं वातावरण। जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात। बीड जिल्ह्यामध्ये 27 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू। मराठा ओबीसी धनगर आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश। पंतप्रधान मोदी 3 दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्याच्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्याची शक्यता। तर क्वाड समिटमध्ये देखील होणार सहभागी। पुणे जिल्ह्यातील भाजपच्या 3 नेत्यांना डीपीडीसी मधून निधी। हर्षवर्धन पाटील, आशा बुचके आणि बाळा भिगड्यांना 1 कोटींचा निधी मंजूर। बंडखोरीच्या चर्चेनंतर निधी मंजूर केल्याची चर्चा। धारावीतील धार्मिक स्थळाच्या तोडक कारवाईला 8 दिवसांची स्थगिती। नागरिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर कारवाईला स्थगिती। अमरावती शहरामध्ये मोकाट श्वानांचा सुळसुळाट। मोकाट श्वानांकडून दररोज 70 नागरिकांना चावा। मोकाट श्वानांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।